श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे पाशंकुश एकादशी. तर आज झालेली आहे विजयादशमी आणि उद्या आहे लगेच दुसऱ्या दिवशी येत असते पाशंकुश एकादशी. तर एकादशीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकायच्या आहे. हे टाकल्याने आपल्या जे पाप केलेलं आहे त्यातून आपल्याला मुक्तता मिळते. आपल्याकडून जे काही वाईट कर्म झालेलं आहे त्यातून देखील सुटका होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात आणि आपली प्रगती चालू होते. तर अश्विन महिन्यातील नवरात्रीनंतर येणाऱ्या एकादशीला पाशंकुशा पापाकुशा एकादशी असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शुल्क पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीचे नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशीच्या नावावरून त्यांचे वेगवेगळे आणि महत्त्व विशद होत असतात. अश्विन महिन्यातील शुल्क पक्षात येणाऱ्या पाशंकुशा एकादशीचे महत्त्व अगदी वेगळे आहे. परंपरा व्रतपूजन ते आपण बघू. त्याचप्रमाणे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय ह्या गोष्टी टाकायच्या आहेत. तर पाशंकुश एकादशीचा अर्थच असा होतं की पापातून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला हे व्रत करायचे असतात आणि जर आपल्याकडून काही पाप, वाईट कर्म, वाईट गोष्टी घडलेल्या असतील तर त्यातून मुक्तता हवी असेल तर नक्कीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ही गोष्ट टाकायची आहे. एकादशीच्या व्रताला व्रतराज्य म्हटले जाते कारण वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते. पुराणानुसार पाशंकुश एकादशीचे व्रत करणाऱ्या एका तपाचे पुण्य प्राप्त होते. पाशंकुश एकादशीला श्री विष्णूंच्या पद्मनाथ स्वरूपाचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे. कुंडलिकीतील चंद्र मजबूत असल्यास पाशंकुश एकादशीचे व्रत आवर्जून करावे असे म्हटले जाते. महाभारत काळात श्रीकृष्णाने या एकादशीचे व्रत यथोनिष्ठ केले होते. पाशंकुश एकादशीमुळे सर्व पापांचा नाश होतो असं म्हटलं जातं. पापातून मुक्तता मिळते. या एकादशीला दान, धर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षभर येणाऱ्या एकादशीचे नाव आणि त्याचे महत्त्व अनेक वेगवेगळे आहे. पुराणानुसार पापरूपी, हत्तीरूप, पुण्यरूपी अंकुशाने नियंत्रण ठेवण्यासाठी या एकादशीला पाशंकुश एकादशी असे म्हटले जाते. एखाद्या माणसाकडून अनावश्यक जरी पाप घडले म्हणजे एखाद्या माणसाकडून चुकून जरी पाप घडले असेल तर असे केल्याने पापाचा नाश होतो. म्हणजे तुम्ही पाशंकुश एकादशीचे व्रत करावे. असे केल्याने पापातून नाश होतो. सद्गुणांना समावेश व्रतकर्ते व्यक्तीत होते असे श्रीकृष्णाने सांगितले आहे. पाशंकुश व्रतचरण मौन बाळगून आराधना करावी असे सांगितले जाते. विजयादशमीनंतर याच एकादशीचे श्रीराम आणि भरत यांची भेट झाली असे म्हटले जाते अशी पुराणात मान्यता आहे. वर्षभर येणाऱ्या एकादशी दिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन करावे. अश्विन महिन्यातील शुल्क पक्षात येणाऱ्या पाशंकुश एकादशीचे दिनी केल्यास पूजनाचे विशेष पुण्य प्राप्त होऊन सर्व पापातून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. तर आपल्याला आपण जे पाप केलेलं आहे, आपल्याकडून जे वाईट कर्म घडलेले आहे, वाईट गोष्टी घडलेल्या आहे किंवा आपल्या घरामध्ये जे नकारात्मक गोष्टी आहे, नकारात्मक शक्ती आहे त्यातून त्यातून सुटका व्हावी यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकायच्या आहे. ह्या गोष्टी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने नक्कीच तुमचे पापातून मुक्तता, सुटका होईल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. सर्व अडचणी 24 तासात दूर होतील. तर सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा अंथरुणावर असेल त्यावेळेसच आपण भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि स्मरण करायचं आहे, त्यांचं नाम घ्यायचं आहे, त्यांना डोळ्यासमोर आणायचं आहे आणि नमस्कार करून उठायचं आहे. उठल्यानंतर ज्यावेळेस आपण आंघोळ करणार आहोत त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तुळशीचे 5 पानं टाकायचे आहे आणि त्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि हे टाकल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि जप करताना एक आपली करंगळी पाण्यामध्ये पाहिजे आणि मग आपण तो जप करायचा आहे आणि त्या पाण्याने आपण आंघोळ करायची आहे. हे बघा, तुळशीचे पान देखील पवित्र असतं आणि जे काही वाईट कर्म आपल्याकडून घडलेले आहे, वाईट पाप आपल्याकडून झालेले आहे त्यातून मुक्तता होण्यासाठी नक्कीच आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ आणि तुळशीचे 5 पानं आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल ते टाकायचं आहे आणि हे जर नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकलं तरीही चालेल.
अशा प्रकारे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या 3 गोष्टी टाका, म्हणजे नक्कीच तुमच्या पापातून मुक्तता होईल आणि घरामध्ये सुख शांती नांदेल, अडचणीतून सुटका होईल। या एकादशीला असंच म्हटलं जातं की आपल्या जर पापातून मुक्तता हवी असेल, आपल्याकडून जर पाप घडलेले असेल किंवा वाईट कर्म झालेले असतील, त्यातून सुटका जर करायची असेल तर पाशंकुश एकादशीचे व्रत आवर्जून करावे। आणि हे व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाका, किंवा आपल्या घरामध्ये सतत आजारी व्यक्ती असतील, त्यांची सुद्धा आजार पण जात नसेल तर नक्कीच त्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही ह्या गोष्टी टाका आणि तुम्ही भगवान विष्णूंचं दिवसभर नामस्मरण करा। तसेच तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई वाटू शकतात, विष्णू चालीसा, विष्णू सहस्त्रनाम पठण करावे, एकादशीची व्रतकथा ऐकावी, यथाशक्ती दान करावे असे सांगितले जाते। त्याचप्रमाणे आपल्याला भगवान विष्णूंचं दिवसभर स्मरण करायचं आहे। आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, एकादशीला चुकूनही तुम्ही तुळशी मातेला अजिबात स्पर्श करू नका, नाहीतर तुळशी माता नाराज होईल। तर अशा प्रकारे उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तुळशीचे 5 पानं, खडे मीठ आणि तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे। गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे। प्रत्येक व्यक्तीला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ करायला लावा। त्यांच्याकडून जर नकळत चुकून काही पाप घडलेले असतील, काही वाईट कर्म झालेले असेल तर नक्कीच त्यांची सुटका होईल। कारण की पाशंकुश एकादशीचे व्रत केल्याने वाईट कर्म, वाईट पाप झालेले असतील त्यातून सुटका होते। तर त्यासाठी नक्की अंघोळीच्या पाण्यात ह्या गोष्टी तुम्ही टाकायच्या आहे। कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।